गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रारंभी विनती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरुणि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दारिद्र्य अवघे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी सर्वमंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। महायोग पीठे तटे भीमरच्छा वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा भ्रुकुटी झळाली कारण्य सिंधू भवदुःखहारी तुझवेन शंभो मज कोण तारी। मनजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री दत्त भगवान की जय। दत्त माझी माता दत्त माझा पिता बंधू बहीण चुलता दत्त माझा। दत्त माझे गुरु दत्त माझे तारू मजसी आधारू दत्त माझा। दत्त माझे मन दत्त माझे जन सोय रे सज्जन दत्त माझे। एका जनार्दनी दत्त हा विसावा न विचारिता जावा गावा त्यांच्या। दत्त माझी माता दत्त माझा पिता बहीण बंधू चुलता दत्त माझा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री दत्त महाराज की जय। श्री लक्ष्मी नारायणाभ्यो नमः श्री उमा महेश्वराभ्यो नमः श्री सावित्री ब्रह्माभ्यो नमः। गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी हेतो देणे तुमचे देवा घडावी अखंडित सेवा। अंगी प्रेमाचे भरिते नेघे उतार चढिते हेतो देणे तुमचे देवा घडावी अखंडित सेवा। तुका म्हणे वाणी प्रेम अमृताची खाणी हेतो देणे तुमचे देवा घडावी अखंडित सेवा। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन दत्त भगवंतांना नमस्कार करून सर्व संतांच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या दत्त जयंती निमित्त विशेष सेवेला आपण सुरुवात करत आहोत। दत्त जयंती निमित्त आज आपण नाहत महाराजांच्या एका अभंगावर चिंतन करणार आहोत, विवरण घेणार आहोत। दत्त माझी माता दत्त माझा पिता बहीण बंधू चुलता दत्त माझा। दत्त माझे गुरु दत्त माझे तारू मजसी आधारू दत्त माझा। दत्त माझे मन दत्त माझे जन सोय रे सज्जन दत्त माझे।
एका जनार्दनी दत्त हा विसावा, न विचारिता जावा गावा त्यांच्या. आजच्या या सेवेसाठी हा नाथ महाराजांचा अभंग आपण घेतलेला आहे. दत्त जयंती निमित्त आज विशेष विवरण आपण घेणार आहोत. दत्त भगवंतांच्या विषयी त्यांच्या चरित्राचं वर्णन करणार आहोत आणि त्यांच्याच कृपेने जे काही तुम्हा आम्हाला सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे, जे काही बळ प्राप्त झालेलं आहे आणि त्यांच्याच कृपेने जे काही तुम्हा आम्हाला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, ते कार्य, ते चिंतन दत्त भगवंतच आपल्याकडून करून घेणार आहेत. अर्थातच जर पाहायला गेलं तर धर्माची स्थापना करण्यासाठी आणि आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी, दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी प्रत्येक वेळेला देवाला अनेक अवतारांमध्ये कार्य करावं लागलेलं आहे. अनेक अवतारांमध्ये या भूलोकावर यावं लागलेलं आहे. अशा अनेक अवतारांपैकी त्या भगवंताचा एक अवतार, त्या देवाचा एक अवतार, त्या परब्रह्माचा एक अवतार म्हणजेच प्रत्यक्ष दत्त महाराजांचा अवतार, प्रत्यक्ष दत्त भगवान. आणि या ठिकाणी नाथ महाराज आपल्याला ओळख करून देतात की माझं सर्वस्व दत्त आहेत. माझी माता, माझे पिता, बंधू, बहीण, चुलता, सर्व काही मला प्रत्येक ठिकाणी मला दत्ताचं दर्शन होतंय, दत्त भगवंताचं दर्शन होतंय आणि प्रत्येक ठिकाणी मला ती प्रचिती येत असते. नवे नवे माझं सर्वांग हे दत्त स्वरूप झालेलं आहे. दत्त भगवंताचं स्वरूप मला प्रत्येक ठिकाणी अनुभवायला येतंय, प्रचितीला येतंय. अशा प्रकारची ओळख नाथ महाराज या अभंगामध्ये करून देत आहेत. अर्थातच जर पाहायला गेलं तर ज्या वेळेला शंकर भगवान कैलास स्थानी मंत्रमुग्ध ज्या वेळेला होते, अशा वेळेला पार्वती माता ज्या वेळेला त्यांच्या जवळ जाऊन बसल्या आणि भगवान शंकरांनी अनुसूयाची कथा ज्या वेळेला त्यांना सांगायला सुरुवात केली, कशा प्रकारे अनसूया माता ही पतिव्रता आहे आणि कशा प्रकारे तिचं कार्य आहे हे वर्णन करायला घेतलं. त्यावेळेला पार्वती मातेकडे एक विचार आला की म्हणे मी अर्थातच श्री विष्णूंची लक्ष्मी आणि ब्रह्मदेवांची सावित्री, आम्हा तिघींशिवाय दुसरी श्रेष्ठ पतिव्रता आहेच कोण? सगळ्यात श्रेष्ठ म्हणे आम्हीच आहोत. एक दत्त भगवंताच्या जन्माची कथा मांडलेली आहे आणि त्या कथेचं वर्णन आपण अनेक वेळेला ऐकतोय, अनेक वेळेला आपण श्रवण करत असतोय, अनेक वेळेला आपल्याला ते श्रवण झालेलं आहे. पण या ठिकाणी संतांच्या कृपेने जे तुम्हा आम्हाला प्राप्त झालेलं ज्ञान आहे, संतांच्या कृपेने जो प्राप्त झालेला बोध आहे, त्या बोधाचा आपण विचार करणार आहोत. आणि मग त्या ठिकाणी ज्या वेळेला तो विचार पार्वती मातेकडे आला आणि पार्वती मातेकडे तो विचार आल्यानंतर अशा ठिकाणी लगेचच सहकार्य करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी हजर असतात ते म्हणजेच नारद मुनी. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर सांगितलं म्हणे काय एवढे चिंताग्रस्त आहेत, कसल्या विचारात आहेत?
त्यावेळेला पार्वती माता बोलली की असं असं आहे, आमच्यापेक्षा पतिव्रता खरं आहे? हो म्हणे हाय. आणि मग त्यांनी सांगितल्यानंतर मग म्हणे याच्यावर उपाय काय? आणि मग त्यांनी सांगितलं, नारद मुनींनी सांगितलं पार्वती मातेला की महादेवांना त्या ठिकाणी पाठवा भिक्षा मागण्यासाठी, तिचं सत्वहरण करण्यासाठी. अनुसया सत्व हरावयासी, त्रैमूर्ती जाता करी बाळ त्यासी. अर्थातच जर पाहायला गेलं तर याचा उल्लेख सद्गुरु चरित्रातही आहे. अर्थातच जर पाहायला गेलं तर गुरुचरित्र जे काही मांडलेलं आहे, गुरुचरित्र जे काही ठेवलेलं आहे, त्या गुरुचरित्रामध्ये 4था अध्याय हा त्रैमूर्ती अवतार कथन नाम अशा प्रकारे मांडलेला आहे. आणि त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, अनुसया सत्व हरावयासी, त्रैमूर्ती जाता करी बाळ त्यासी, निजे पालखी सर्वदा सौख्यकारी, तुम्हा वीण दत्ता मज कोण तारी. दत्तात्रयांच्या स्तोत्रामध्ये, दत्त भगवंतांच्या स्तोत्रामध्ये अशा प्रकारे उल्लेख केलेला आहे, अनुसया सत्व हरावयासी. मग जाण्यासाठी एक महादेवच तयार नाही झाले तर त्याच पद्धतीचं मार्गदर्शन नारद मुनींनी लक्ष्मी मातेला केलं आणि सावित्री मातेला केलं. तिकडे ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशा प्रकारे तीनही देव सत्वहरण करण्यासाठी अनुसयेकडे आले, जिचं नावच अनसुया. त्याचा उल्लेख संतांनी अशा प्रकारे केलेला आहे की अन म्हणजे नाही आणि असूया म्हणजे ईर्ष्या. जिच्याकडे ईर्ष्या नाही, जिच्याकडे द्वेष नाही, मत्सर नाही, कुठल्याही प्रकारची इच्छा नाही, ईर्ष्या नाही, त्या अनुसूयेकडे हे तिघेही आले. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी अत्रि ऋषींची भार्या, नाव तिचे अनसुया. अत्रि म्हणजेच अ म्हणजे नाही आणि त्रि म्हणजेच त्रिगुणातीत. ज्या ठिकाणी त्रिगुणातीत अशा प्रकारचं कार्य आहे, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण याच्याही पलीकडचं कार्य ज्या आश्रमात आहे, ज्या ठिकाणी आहे, त्याला म्हणतात अत्रि ऋषींचा आश्रम. आणि त्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी इच्छा भोजन घेण्यासाठी गेलेले आहेत. गेल्यानंतर इच्छा भोजन त्यांनी मागितलं, त्यांची जी काही इच्छा होती ती प्रगट केली त्यांनी. त्या ठिकाणी त्या कथेमध्ये उल्लेख केलेला आहे की आम्हाला इच्छा भोजन हवं आहे. म्हणे कसं, तर ते नग्न वाढायचं आहे. त्या ठिकाणी संतांनी एक उल्लेख केलेला आहे की न अग्न म्हणजे ज्या अन्नाला अग्न लागलेला नाही असं अन्न आम्हाला वाढ. आणि अशा प्रकारचं स्तनपान करण्यासाठी लहान मुलं लागतात, म्हणून त्या पतिव्रतेच्या सामर्थ्याने जे पाणी अनुसूये मातेने त्यांच्यावर तिघांवर शिंपडलं आणि 6 महिन्याची बालकं झाली. ती कथा आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आपण अनेक वेळा ऐकलेली आहे आणि त्या कथेचा उल्लेख अनेक ठिकाणी केलेला आहे. पण मग ज्या वेळेला काही कालांतराने ब्रह्मा, विष्णू, महेश येत नाहीत म्हणून तिकडे सावित्री माता चिंताग्रस्त झाली, इकडे पार्वती माता चिंताग्रस्त झाली, तिकडे लक्ष्मी माता चिंताग्रस्त झाली. आणि मग त्या ठिकाणी परत नारद मुनींनी जाऊन सांगितलं की म्हणे अशा अशा प्रकारे तुमच्या ह्यांना 6 महिन्याची बालकं करून ठेवलेली आहेत. आता म्हणे काय याच्यावर उपाय? म्हणे एकच, जाऊन त्यांना त्या अनुसूये मातेला शरण जा, वंदन करा त्यांना आणि त्यांना विनंती करा, आमचे जसे होते तसे द्या आम्हाला. ज्या वेळेला ह्या तिघी तिकडे आल्यानंतर विनंती केली, वंदन केलं अनुसूये मातेला आणि सांगितलं की
आमचे ज्याप्रमाणे होते आमचे पती त्याप्रमाणे आम्हाला द्या. त्या ठिकाणी आपल्या पतिव्रतेच्या सामर्थ्याने जसे होते त्या पद्धतीने ते निर्माण केले. पण त्या ठिकाणी एक इच्छा प्रगट केली की म्हणे जी एवढ्या दिवस संगोपन केलेलं आहे आणि एवढे जे संगोपन केल्यानंतर मला जी माझ्या पिंडामध्ये एक आसक्ती निर्माण झालेली आहे. अर्थातच जर पाहायला गेलं तर तुम्ही माझ्या घरी जन्म घ्यावा आणि त्या ठिकाणी जो जन्म झालेला आहे त्याचा उल्लेख केलेला आहे नाथ महाराजांनी. धरी अवतार विश्वतारावया, धरी अवतार विश्वतारावया, अत्रीची अनुसूया गरोदर. आणि मग सगळ्या प्रकारचा उल्लेख केलेला आहे. कुठल्या दिवशी काय, मार्गशीर्ष मासे शुक्ल पक्षे, सगळ्या त्या ठिकाणी तो उल्लेख केलेला आहे. एका जनार्दनी पूर्ण अवतार, निर्गुण निराकार अवतरले. अशा प्रकारे ती रचना, अशा प्रकारे तो उल्लेख त्या कथेचा नाथ महाराजांनी केलेला आहे. महत्वाचं एवढंच आहे, कथा आपल्याला सर्वांना माहिती आहे. कथा अनेक वेळाला आपल्या वाचनात आलेली आहे. पण या ठिकाणी संत उल्लेख करून देतात, या ठिकाणी संत आपल्याला जाणीव करून देतात की धरी अवतार जनाकारणे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्याप्रमाणे वर्णन केलेलं आहे. धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पालिशी भक्तजना. आणि या ठिकाणी नाथ महाराजांनी सुद्धा दत्त भगवंतांची ओळख करून देत असताना, त्यांच्या जन्माची ओळख करून देत असताना ते एक ओळख करून दिलेली आहे, उल्लेख केलेला आहे. धरी अवतार विश्वतारावया, अत्रीची अनुसया गरुदर. एका जनार्दनी पूर्ण अवतार, निर्गुण निराकार आकारले. निर्गुण आहे, निराकार आहे. आणि म्हणूनच आपण म्हणतोय की अनेक वेळा अनेक युगांमध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारे त्या भगवंताला अवतार घ्यावा लागलेला आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मनां सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अशा प्रकारे त्या भगवंतांना अनेक वेळा अवतार घ्यावा लागलेला आहे. आता ह्या सविस्तर सगळ्या प्रकारची माहिती, सगळ्या प्रकारचं चरित्राचं वर्णन श्री गुरुचरित्रामध्ये केलेलं आहे. श्री गुरुचरित्रामध्ये पहिल्या अध्यायापासून ते काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की काही ठिकाणी असे प्रकार पाहायला मिळतात की गुरुचरित्राला 51 अध्याय आहेत काही प्रतींमध्ये, तर काही प्रतींमध्ये गुरुचरित्राला 52 अध्याय आहेत. अर्थातच अवतारणिका एक पंचदश अध्याय अवतारणिका म्हणून अशा प्रकारे 52वा अध्याय तो रचना केलेली आहे. पण दत्त संप्रदायामध्ये गुरुचरित्र हा ग्रंथ सर्वश्रेष्ठ व पवित्र मानला जातो. पवित्र असा हा ग्रंथराज श्री गुरुचरित्र आहे. त्या ठिकाणी दत्तात्रेयांच्या अवताराचं किंवा दत्तात्रेयांच्या चरित्राचं वर्णन केलेलंच आहे त्या गुरुचरित्रामध्ये. पण श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचं आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामींचं त्या ठिकाणी चरित्र वर्णन केलेलं आहे. जसे जसे एक एक अध्याय आपण पुढे पुढे वाचत जाऊ तसं तसं आपल्याला कळत जातंय की दत्त भगवंतांनी कशा प्रकारे कार्य केलेलं आहे आणि कशा प्रकारे सामर्थ्य त्यांच्या कृपेने प्राप्त होत असते. फक्त त्या ठिकाणी आपण एक संतांच्या कृपेने तो अभ्यास केला पाहिजे. संतांच्या कृपेने
त्या ठिकाणी तो विचार आपण केला पाहिजे. अर्थातच जर पाहायला गेलं तर अनेक वेळेला अनेक अवतारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अवतारात वेगवेगळ्या प्रकारच्या युगांमध्ये जरी यावं लागलं असेल तरी येणारा भगवंत मात्र हा एकच आहे. भगवंताचं कार्य मात्र एकच आहे आणि त्याची ओळख या ठिकाणी संतांनी करून दिलेली आहे. अवघ्या सृष्टीचा निर्माता तो आहे. उत्पत्ती स्थिती आणि लय हे कार्य ज्याच्या गुणे चालतंय तो देव. म्हणून आपण म्हणतो त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा त्याचा उल्लेख केलेला आहे. 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत. 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत. अर्थातच जर पाहायला गेलं तर रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण ब्रह्मदेव ब्रह्मलोकीचा ब्रह्मांडाचा नायक कैलासाचा नायक आणि वैकुंठ लोकीचा नायक. ब्रह्मांडाचा नायक ब्रह्मदेव म्हणून सावित्री ब्रह्माभ्यो नमः. कैलासाचा नायक महादेव उमा महेश्वराभ्यो नमः आणि वैकुंठ लोकीचा श्री विष्णू म्हणून लक्ष्मी नारायणाभ्यो नमः. हे तिन्ही सामर्थ्य ज्या ठिकाणी एकत्रित अनुभवायला मिळतंय पाहायला मिळतंय प्रचितीला येतंय ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले. अर्थातच हे तीनही सामर्थ्य ज्या ठिकाणी एकवटलेलं आहे हे तीनही सामर्थ्य ज्या ठिकाणी प्रचितीला येतंय अर्थातच जर पाहायला गेला तर त्याचा उल्लेख मग त्या ठिकाणी नाथ महाराजांनी केलेला आहे. धरी अवतार विश्वतारावया. विश्वाचा उद्धार करण्यासाठी भक्ताचं रक्षण करण्यासाठी जो जो त्याचा धावा करतोय चिंतन करतोय त्या देवाचं नामस्मरण जो जो करतोय त्या देवाचं त्याचा उद्धार करण्यासाठी त्याला सामर्थ्य आणि परमार्थात उभं करण्यासाठी त्याला सामर्थ्याने उत्तम कर्माचरणात उभं करण्यासाठी त्या भगवंताला प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी यावं लागतंय. आणि ज्या ठिकाणी तो भगवंत त्या पद्धतीने कार्य करत असतो अर्थातच जर पाहायला गेला तर त्याच्या सामर्थ्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही त्याच्या कार्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. म्हणून सामर्थ्य काय आहे त्याचं त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. स्वर्ग मृत्यू आणि पाताल ह्या तिन्ही लोकाचा जो नायक आहे ह्या तिन्ही लोकाचा जो राणा आहे त्रैलोक्य राणा अशा प्रकारे ब्रह्म विष्णू आणि महेश उत्पत्ती स्थिती आणि लय एवढंच नाही तर त्याच्या पलीकडे संतांनी मांडलेला आहे त्रिगुणात्मक रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण. आणि मग त्या ठिकाणी मांडलेला आहे त्रयमूर्ती. हे तिन्ही सामर्थ्य ज्या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे हे तिन्ही सामर्थ्य ज्या ठिकाणी तुम्हा मला प्रचितीला येत आहे मग दत्त हा जाणा.
ज्या ठिकाणी सर्व इंद्रियांना समाधान प्राप्त होत आहे, ज्या ठिकाणी तुमच्या आमच्या देहाला सुख शांती आणि समाधान प्राप्त होत आहे, त्या सामर्थ्याची प्रचिती ज्या ठिकाणी येते ते ठिकाण म्हणजेच दत्त भगवंताची प्रचिती असते, दत्त भगवंताने दिलेले सामर्थ्य असते. त्याची ओळख करून देत असताना संत म्हणतात की बाबा रे, एखादी गोष्ट माणसाचा एखादाच इंद्रिय तृप्त करू शकते. एखाद्या गोष्टीमुळे माणसाचा एखादाच इंद्रिय तृप्त होऊ शकतो. जर दृश्य चांगलं डोळ्यांना दिसलं, डोळ्यांना जर चांगलं दृश्य दिसलं तर फक्त डोळ्यांनाच समाधान प्राप्त होत असतो. डोळेच त्याचा सुख घेत असतात आणि डोळ्यांनाच सुख प्राप्त होत असते. जर चांगलं काहीतरी ऐकायला मिळालं तर कानच त्याचा सुख घेत असतात. काहीतरी अगदी चविष्ट खायला मिळालं, काहीतरी चवदार असं काहीतरी खायला मिळालं तर जीभ त्याचं चव घेत असते किंवा जिभेलाच ते समाधान प्राप्त होत असते, जिभेलाच ते सुख प्राप्त होत असते. पण संतांच्या कृपेने प्राप्त झालेला परमार्थ असा आहे, दत्त भगवंतांच्या कृपेने प्राप्त झालेला परमार्थ असा आहे की त्या ठिकाणी मात्र एकदा मनुष्य परमार्थाची चव घ्यायला लागला ना, एकदा काय मनुष्य परमार्थामध्ये उत्तम कर्माचरणामध्ये उभा राहिला, परमार्थ करायला लागला की त्याचा कुठला तरी एकच इंद्रियाला सुख प्राप्त होत नाही, तर सर्वांगाला त्याच्या सुख प्राप्त होत आहे, संपूर्ण इंद्रियांना सुख प्राप्त होत आहे. सगळे इंद्रिय त्या ठिकाणी तृप्त झाले जातात. सगळ्या इंद्रियांकडे काय होतंय, समाधान प्राप्त होतंय. आणि एकदा काय ते समाधान माणसाच्या पिंडामध्ये प्राप्त झालं, सगळ्या इंद्रियांना ते आत्मसुख प्राप्त झालं की मग तो मनुष्य शेवटच्या श्वासापर्यंत परमार्थ करायला लागतो, परमार्थ करत असतो. अर्थातच जर पाहायला गेलं तर पंथ जरी वेगळे असले, परमार्थ करत असताना नाथ पंथ आहे, दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, चैतन्य संप्रदाय आहे, त्या ठिकाणी ओळख करून दिली. संतांनी त्या ठिकाणी जाणीव करून दिली की नाथ संप्रदायाचं कार्य केलं माऊली ज्ञानोबांनी, दत्त संप्रदायाचं कार्य केलं नाथ महाराजांनी, चैतन्य संप्रदायाचं कार्य केलं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. संप्रदाय जरी वेगळे असले तरी सर्वांनी स्तवन मात्र एका निर्गुण निराकाराचंच केलेलं आहे. ओळख मात्र एका निर्गुण निराकाराचीच दिलेली आहे. म्हणजे नाथ महाराजांनी जरी दत्त संप्रदायाचं कार्य केलं असेल तरी त्या दत्त महाराजांचं वर्णन ज्ञानोबांनी केलेलं आहे, तुकोबांनी केलेलं आहे, इतर संतांनी केलेलं आहे आणि त्याची ओळख आपल्याला घ्यायची आहे. गुरुचरित्रामध्ये कशा प्रकारे वर्णन केलेलं आहे, गुरुचरित्रामध्ये कशा प्रकारचं दत्तात्रयांचं चरित्र मांडलेलं आहे, श्रीपाद स्वामींचं चरित्र मांडलेलं आहे, नृसिंह सरस्वतींचं चरित्र मांडलेलं आहे, भगवंताचं चरित्र कशा प्रकारे मांडलेलं आहे, भगवंतांनी कशा प्रकारे कार्य केलं ते कशा प्रकारे मांडलेलं आहे, त्याचा अभ्यास आपल्याला करायचा, त्याचं विवरण आपल्याला घ्यायचं आहे. अजून ज्ञानोबांनी कशा प्रकारे दत्त भगवंताचं स्तवन केलेलं आहे, नाथ महाराजांनी अजून दत्त भगवंताचं स्तवन कशा प्रकारे केलेलं आहे, त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, त्याचं विवरण आपल्याला घ्यायचं आहे. आपण घेऊया पुढच्या भागामध्ये. तत्पूर्वी झालेली सेवा ही दत्त भगवंतांच्या चरणी अर्पण करून या सेवेलाच या ठिकाणी पूर्णविराम देऊया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री दत्त महाराज की जय.